श्रीराम समर्थ. नादातून हा नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम. नादातून हा नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम. असं भजन कानावर येतं आणि सुंदर असा नाद आपल्या कानाला खरोखरच छान श्रवणीय वाटतो, मधुर वाटतो आणि त्याने आपलं मन सुद्धा प्रसन्न होतो. अहो, आपला दिवसभराचा शीण, जो मरगळ असतो, थकवा असते, ते सगळं निघून जातो. जसं एखादं बाळ आईच्या मांडीवरती झोपताना अंगाई गीत ऐकून ऐकून झोपून जातं. म्हणजेच नाद हा माणसाला फार आवडत असतो. मग आपण दिवसभरात कितीतरी नाद ऐकत असतो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. पण घाईघाईत किंवा हे आपले सगळे नाद असतात ते रुटीनमध्ये गेलेले असतात. पण खरंच हे नाद आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरत असतात. मग हे कोणकोणते नाद आहेत? अगदी जाता जाता थोडक्यात बघूया की आपण ज्या वेळेला पूजा करत असतो, अर्चन भक्ती करत असतो, त्यावेळी आपण घंटानाद करतो. घंटेने सुद्धा मनाला अत्यंत शांतपणा मिळतो. अगदी दूरवरून जरी घंटेचा नाद ऐकायला आला, त्याच्या लहरी कानावर पडल्या की ते आपल्याला जास्त सुखमय वाटतं. पूर्वीच्या काळी किंवा आताही अगदी चांगला असा सुंदर प्रसंग असेल तर हल्ली शंखनाद करतात. पूर्वी शंखनाद हा युद्धाच्या वेळी करत असत. मी ह्या शंखाने सुद्धा ऊर्जा, उत्साह हे आपल्याला मिळत असतो. त्या लहरी ह्या आपल्यामध्ये आनंद, उत्साह संक्रमित करत असतात. असा हा शंखनाद. किंवा एखादी लकेर कोणीतरी घेत आहे आणि आपलं मन सुखावून जातं. त्या हिंदोळ्यावर बसतं. म्हणजे सा रे ग म प ध नि सा, हे सप्तसूर हे आपल्या मनाला एक वेगळंच गारुड घालत असतात. असे हे श्रवणीय संगीत. मग त्याच्याबरोबर साथीला असलेल्या चिपळ्या म्हणा, टाळ म्हणा, भजनाचे बोल, मृदुंग म्हणा, पखवाज म्हणा, खंजिरी म्हणा, अशा अनेक नादांमध्ये आपण जे कीर्तन ऐकतो ते सुद्धा आपल्या मनाला त्याची ती भूक भागवली जाते. त्यानंतर एखादी नृत्यांगना पायामध्ये चाळ बांधून, घुंगरू बांधून जेव्हा पदन्यास करते, त्यावेळी सुद्धा तो नाद आपल्याला खरोखरच सुखकर होत असतो. अगदी नादाशिवाय आपलं खरंच जीवन हे अपुरं आहे. म्हणजे अगदी हे आपले मानवनिर्मित हे नाद आहेत, पण निसर्गनिर्मित सुद्धा नाद आहेतच की. हे नाद आपल्याला हल्ली ऐकूच येत नाहीत.